हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना पूर्णाईला समजावत असते. ती म्हणते की पूर्णाई, तुम्ही असं का विचार करताय की सायली आपल्या घराचे तुकडे करेल? तिच्या वागण्यात तुम्हाला काही जाणवलं आहे का? तुम्हीच म्हणता ना पूर्णाई, घरामध्ये वादविवाद झाला तर आपण सुवर्णमध्य शोधायचा. अहो, मग हाच तो सुवर्णमध्य आहे मित्रांनो. मग लगेच अस्मिता म्हणते, वा गं मम्मा, वकिलाची आई शोभतेस खरी. शब्दांचे खेळ करून स्वतःच्या सोयीचं बोलतेस. मग अश्विन म्हणतो, अस्मिताई आणि पूर्णाजी, तुम्ही काहीही म्हणा, आपण वहिनीला एक चान्स द्यायलाच हवा. तर पूर्णाई म्हणतात, तिनं कल्पनालाही नाही सांगितलं. तर कल्पना म्हणते, पूर्णाई, वेळ आली की सायली सगळं सांगेल. तर पूर्णाई म्हणतात, तू त्या मुलीसाठी माझ्या विरोधात जातेस कल्पना. तर कल्पना म्हणते, मला तुमचा अनादर नाही करायचा पूर्णाई, पण माझ्या मुलाच्या चांगल्यासाठी माझी सून जे जे करेल त्यासाठी मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. मग मित्रांनो, पूर्णाजी हे ऐकून शांतच बसतात. आता इकडे अर्जुन आणि सायली ऑफिसवरून घरी येत असताना सायलीला भाजी दिसते, म्हणून ती भाजी घेण्यासाठी गाडी थांबवायला सांगते. मग अर्जुन गाडी थांबवतो आणि सायली गाडीतून उतरून भाजी घेण्यासाठी पुढे जाते. मग अर्जुन ही गाडीतून उतरून मोबाईल घेऊन गाडीजवळ उभा असतो. इतक्यात एक माणूस गाडीवरून जाताना अर्जुनला त्याचा धक्का लागतो आणि तो मग पुढे जाऊन थांबतो. मग तो माणूस अर्जुनला म्हणतो की काय हो, तुम्ही असे मध्ये का उभं राहिला आहात? तर मित्रांनो, अर्जुन हे ऐकून बाजूला जाऊन उभा राहतो. तो काहीच बोलत नाही. तो माणूस परत अर्जुनला म्हणतो, जास्त पैसा झाला ना तुम्हा लोकांना, माझे मोठी गाडी घेतली म्हणजे तू रस्ता विकत घेतलास की काय? मग अर्जुन म्हणतो, हे बघा, मी आता बाजूला झालोय ना, जा तुम्ही. तर तो माणूस म्हणतो, दादागिरी कोणाला दाखवतोयस? बड्या बापाचा मुलगा म्हणून कसाही वागणार काय? हे बघ, आता हाताला लागलंय माझ्या. मग अर्जुन म्हणतो, हे बघा, धक्का तुम्ही दिलाय मला, ओके, त्यामुळे जा तुम्ही. मग तो माणूस म्हणतो, जोरात धक्का मारतोस आणि खोटं बोलतोस, 2,000 रुपये दे. मित्रांनो, आता हा माणूस पैशासाठी खूप मोठ्याने ओरडत असतो आणि अर्जुनवर आरोपही करत असतो. हे अर्जुनच्या लक्षात येतं. त्या माणसाला रागाने अर्जुन आता मारायला सुरुवात करतो. इतक्यात हे सायलीला समजतं आणि मग ती अर्जुनला बाजूला घेते. मग तो माणूस घाबरून पळून जातो. मग सायली अर्जुनला समजावत असते, तेव्हा अर्जुन जाऊन गाडीमध्ये बसतो. मग सायलीही जाते. मित्रांनो, अर्जुन काहीच बोलत नसतो. आता इकडे रविराज किल्लेदारांना चैतन्य आणि साक्षीबद्दल सगळं समजलेलं असतं. ते चैतन्याला म्हणतात, अर्जुनला हे वेगळ्या पद्धतीनं पण सांगता आलं असतं. त्यासाठी संबंध तोडायची काही गरज नव्हती. त्या आश्रम मर्डर केसपासून अर्जुन सगळ्या गोष्टी पर्सनली, त्यामुळे तो नातेही तोडायला लागलाय. आधी त्यानं तन्वीशी नातं तोडलं आणि आता चैतन्याशी. तर साक्षी म्हणते, सर, आमच्यावर नको नको ते आरोप करतोय आणि आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेत नाही अर्जुन. फक्त स्वतःचीच मतं आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या कॅरेक्टरबद्दलसुद्धा नको नको ते बोलला. मग महिपती म्हणतो, अहो, मधुकर पाटलांनी मुद्दाम माझ्या मुलीवर आरोप केला, पण त्यांनी आरोप करून माझी मुलगी काही खुनी नाही ना होत. आम्ही ना सर, लाल मुंगी चावायला जरी आली तरी तिला मारत नाही. तरी पण हा अर्जुन सुभेदार आमच्यावर आरोप करतोय. मग रविराज म्हणतात, त्या अर्जुनकडे लक्ष देऊ नका, तो कसा वागतोय त्यालाच कळत नाही. चैतन्य, तू काय करणार आहेस आता? चैतन्य म्हणतो, सर, 2-3 ठिकाणी ॲप्लिकेशन्स देऊन आलोय, बघूयात काय होतंय ते. तर रविराज म्हणतात, मला जॉईन करण्यात इंटरेस्ट आहे का तुला? तर मित्रांनो, हे ऐकून आता सगळेच आश्चर्याने बघतात आणि चैतन्यही खूप खुश होतो. रविराज सरांच्याबरोबर काम करायला मिळाल्यावर चैतन्याला आनंद होतो. रविराज म्हणतात, हो, मलाही एका चांगल्या असिस्टंटची गरज आहेच, जॉईन हो. तर मित्रांनो, आता साक्षी आणि महिपतीला हेच हवं असतं आणि तेच होतं. आता इकडे कल्पना घरामध्ये अर्जुन आणि सायलीची वाट बघत असते. कल्पना त्यांना फोन करणार, इतक्यात अर्जुन आणि सायली येतात. मग कल्पना, अरे, कधीपासून येत आहे? जा आता पटकन फ्रेश होऊन या, मी थांबले तुमच्याकरता जेवण्यासाठी. बरेच दिवस झालं ना आपण गप्पा नाहीत मारल्यात. तर अर्जुन म्हणतो, नाही, मला भूक नाही. मग अर्जुन रूममध्ये निघून जातो. मग सायली कल्पनाला म्हणते, ते जरा टेन्शनमध्ये आहेत. मग कल्पना म्हणते, असू दे गं, त्याला कामाचं खूप टेन्शन आहे, तूही जा, फ्रेश हो, मी अर्जुनसाठी ताट घेऊन येते रूममध्ये. मग कल्पना किचनमध्ये जाते. आता इकडे रविराज किल्लेदार आणि घरचे सगळेच जेवायला बसलेले असतात. तेव्हा सुमन तन्वीला भात आणते असं म्हणते. इतक्यात रविराज म्हणतात, सुमन, जरा थांब, तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे, थोडं शॉकिंग आहे. तर नागराज म्हणतो, एवढं काय झालंय दादा? तर रविराज म्हणतात, चैतन्य गडकरी उद्यापासून मला जॉईन होतोय. आता मित्रांनो, हे ऐकून नागराज आणि प्रियाला शॉकच बसतो. सुमन म्हणते, तोच ना अर्जुनचा मित्र? तर रविराज म्हणतात, हो हो. तर नागराज म्हणतो, पण त्यानं असं अचानक पार्टी का बदलली?
मग रविराज सगळ्यांना साक्षी आणि चैतन्याबद्दल सांगतात आणि अर्जुन आणि चैतन्याचे भांडणही झाले आहे असे सांगतात. मग म्हणतात की म्हणून मीच त्याला म्हणालो माझ्याकडे जॉईन हो. तर नागराज म्हणतो उत्तम केलंस दादा, पण त्यांच्यामध्ये एवढं भांडण कसं झालं? तर प्रिया म्हणते नक्की त्या सायलीने भांडण लावलं असेल. आश्रमात ते अशीच करायचे नेहमी आणि आता तर अर्जुनच्या सगळ्या जवळच्या माणसांपासून त्याला तोडते. तर रविराज म्हणतात तुटू देत नाती, पण यावेळी फायदाच होईल. तर सुमन म्हणते असं कसं होईल भाऊजी, मला नाही वाटत यात सायलीचा काही दोष असेल. तर लगेच नागराज म्हणतो सुमन भात आणतेस ना? मग प्रिया म्हणते नको, मला भात नको, झालं माझं. मित्रांनो, प्रिया लगेच गडबडीने बाजूला जाते आणि साक्षीला फोन करते. साक्षी फोन उचलते आणि म्हणते प्रिया मॅडम बोला. तर प्रिया म्हणते एक ब्रेकिंग न्यूज मला आत्ताच कळली, चैतन्य चक्क अर्जुनला सोडून आपल्या टीममध्ये आलाय. तर साक्षी म्हणते हो प्रिया, मी तुला म्हटलं होतं ना अर्जुनची चारही बाजूंनी कोंडी करायची आहे. मग काय, त्याचा एक एक अवयव निकामी करायला हवा, म्हणून सुरुवात उजव्या हाताने करायला हवी ना. तर प्रिया म्हणते तो फक्त त्याचा उजवा हात नाही तर कान, डोळे, नाक, हृदय सगळंच काही होतं. तर साक्षी म्हणते प्रिया माझी हत्यारं दिसत जरी नसतील ना तरी पिस्तुलापेक्षा डेंजर आहेत. माझ्याकडे बोलण्यासाठी एवढाच वेळ होता तुझ्यासाठी. मित्रांनो, मग साक्षी फोन ठेवते तेव्हा प्रिया स्वतःशीच म्हणते बापरे, ही माणसं किती डेंजर आहेत. गालावरून हात फिरवता फिरवता कधी गळ्यावरून सुरी फिरवतील सांगता येत नाहीत. साक्षी आणि महिपतीपासून सावध राहायला हवं. प्रिया आता खूप घाबरलेली असते. आता इकडे रात्री अर्जुन रूममध्ये शांत बसलेला असतो तेव्हा सायली फ्रेश व्हायला जाताना अर्जुनला सांगते मला माहीत आहे तुम्हाला खाण्यापिण्याची अजिबात इच्छा नाही, पण आता आई तुमच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येणार आहेत, त्यांचा मान राखण्यासाठी 2 घास खाऊन घ्या. हे सांगून सायली फ्रेश व्हायला जाते. इतक्यात कल्पना येते. ती म्हणते अर्जुन चल बाळा, मी तुला भरवते. मग अर्जुन म्हणतो मला भूक नाही मम्मा. तर कल्पना म्हणते अर्जुन काय चाललंय तुझं? तुझं खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष नाही, तू कामामुळे स्वतःकडे लक्ष देत नाहीस. मित्रांनो, मग अर्जुन रागाने म्हणतो मला भूक नाही, एकदा सांगितलं तर कळत नाही का? मला कळतं कधी खायचं कधी नाही ते, मी लहान नाही आता. तर मित्रांनो, अर्जुनच्या ओरडण्याने कल्पना खूप दुखावली जाते. मग ती खाली जाऊन रडत बसते आणि अर्जुन झोपायला जातो. सायली फ्रेश होऊन येते तर अर्जुन झोपलेला असतो. हे बघून ती परत खाली जाते तेव्हा कल्पना रडत असते. मग सायली कल्पनाजवळ जाऊन बसते तेव्हा ती कल्पनाला म्हणते की आई मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटते, पण यांची मनस्थिती ठीक नाही ना. हा राग तुमच्यासाठी नव्हताच तरी तो तुमच्यावर निघाला. मग कल्पना म्हणते मला माहीत आहे सायली, तो माझ्यावर चिडला याचं मला नाही वाईट वाटत, पण तो अस्वस्थ असला ना तो असाच अन्नावर राग काढतो, अशाने तो आजारी पडेल ना गं. मग सायली म्हणते आई मी त्यांची आभाळ नाही होऊन देणार, मी लक्ष देईन, पण आजारी पडायची परवानगी तुम्हाला पण नाही ना. मग सायली कल्पनाला भरवण्यासाठी घास हातामध्ये घेते तर कल्पना खात नाही. मग सायली म्हणते आईची काळजी कधी संपत नाही असं ऐकलं होतं मी, आई तुमचंही तसंच झालंय ना. तर कल्पना म्हणते हो, मूल जन्माला आलं ना त्याचवेळी आईच्या कपाळावर काळजीचा शब्द कोरला जातो. मूल जर मोठं होईल तसं काळजीचा पोत बदलतो. आयुष्यभर आई मुलाची काळजी करतच असते. अगदी मूल 50 वर्षात जरी झालं ना तरी आईला त्याची काळजी वाटतेच. मग सायली म्हणते हो आई, तुमचं बाळ उपाशी झोपणार नाही ही माझी जबाबदारी, मी ताट घेऊन जाते, आधी तुम्ही जेवून घ्या. कल्पना म्हणते नको आहे मला. मग सायली कल्पनाला भरवते. मित्रांनो, कल्पना खूप रडत असते. तिला अर्जुनचं खूप वाईट वाटत असतं. इकडे सायली रूममध्ये जेवणाचं ताट घेऊन येते तेव्हा अर्जुनला झोपलेलं बघून मनातल्या मनात म्हणते अर्जुन सर, दुःख कोणाला नसतं, सगळ्यांना असतं, पण त्याचा त्रास आईंना किती होतो हे माहीत आहे का तुम्हाला? आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जागं करावं लागेल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया सँडीला भेटायला आलेली असते. ती म्हणते माझे बाबा तुला भेटायला बोलवतील सँडी. मग सँडी म्हणतो हो येईन मी, पण या व्हिजिटचे वेगळे चार्जेस द्यावे लागतील. मग प्रिया म्हणते हो हो कळलं मला, तू फक्त चांगलं काम कर, मी बाबांना सांगितलं आहे की तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस म्हणून, त्यामुळे तसं वाग जरा. हे ऐकून प्रियाला सँडी म्हणतो अशी का थाप मारलीस, हे खूपच डेंजर आहे. मग प्रिया म्हणते मग काय सांगू बाबांना, माझा खोटा बॉयफ्रेंड याला काहीही काम नाही, हा रिकामटेकडा आहे, जमेल तसे पैसे कोणत्याही मार्गाने मिळवतो. मग सँडी म्हणतो हो हो जमेल, पण सॉफ्टवेअर इंजिनियरचे थोडे वेगळे पैसे द्यावे लागतील आणि ॲडव्हान्सही द्यावा लागेल.
मित्रांनो, मग लगेच प्रिया सँडीला पैसे देते आणि म्हणते, तुला बोट दिलं तर तू हात पिरगळायला लागलास. हे पैसे वसूल करून दे म्हणजे झालं. माझ्या बाबांना वेंधळी माणसं अजिबात आवडत नाहीत. मित्रांनो, मग प्रिया सँडीला समजावत असते घरी येताना कसं यायचं ते. आता सँडी ऐकत असतो. इकडे अर्जुन झोपलेला असतो. सकाळी सायली त्याला उठवते. मग त्याला आवरायला सांगते. अर्जुन म्हणतो, अजून 8 वाजले आहेत आत्ताच. एवढ्या लवकर ऑफिसला जाऊन काही झाडू मारायचं आहे का आपण तिथे? तर सायली म्हणते, सर ऑफिसला जाण्याआधी एका ठिकाणी जायचं आहे आपणाला. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही जा आणि मग या ऑफिसला. मी कुठेही जाणार नाही. मग सायली म्हणते, मी विचारत नाही तुम्हाला, सांगते की आपल्याला जायचं आहे. चला आवरा पटकन. आणि मग सायली अर्जुनला फ्रेश होण्यासाठी पाठवते. आता उद्याच्या भागामध्ये सायली अर्जुनला आश्रमामध्ये घेऊन जाते. तेव्हा तेथील दृश्य बघून अर्जुनचं दुःख थोडं कमी होतं. मग अर्जुन आणि सायलीची मैत्रीही होते. सायली अर्जुनला सांगते, मी जरी कॉन्ट्रॅक्टची बायको असेल तरी आपण मित्र होऊ शकतो ना. बघू मग उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.